मंडळी, गुड मॉर्निंग. मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे ना मी तुमच्याशी माझी मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. आणि आता वाजलेले आहेत 7. तर मी 7-7:30च्या दरम्यानच उठते आणि आरू उठतो 8 पावणे 8च्या दरम्यान. त्याच्यामुळे मी लवकर उठून माझं आवरून घेते, म्हणजे नंतर कसं दुसऱ्या गोष्टींना उशीर होत नाही. पहिले ना मी ब्रश करून घेते आणि बाहेर आहे बेसिन, पण मग त्याच्यात आहे ना आवाज वगैरे होतो, ते पाणी पडतं वगैरे, त्याच्यामुळे आरू उठून जातो. म्हणून मी ना बाथरूममध्येच ब्रश पण करून घेते आणि लगेचच ब्रश झाल्यानंतर आंघोळ पण करून घेते आणि त्यानंतर तयारी वगैरे पण. तर लाईट बंदच असतो बेडरूममधला, कारण आरू झोपलेला असतो म्हणून. त्यानंतर किचनमध्ये येऊन जी दुधावरची रात्रीची साय असते ती मी काढून घेते आणि त्यानंतर माझ्यासाठी दूध ठेवते. तर मी ना चहा बंद केलेला आहे, म्हणून मी सध्या ना फक्त दूधच घेते गरम. दूध गरम होतं आहे तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घेते. वेळ पण वाचतो आणि पटपट कामं पण होतात. पीठ मळून झालेलं आहे, आता याला म्हटलं मुरण्यासाठी ठेवते झाकून. तोपर्यंत दुसरं काही काम करून घेते. पण तेवढ्यात आहे ना आरू उठून आला आणि त्याचा आज आहे ना डोळा खूप जास्त सुजलेला आहे. ॲक्च्युली त्याच्या डोळ्याला आहे ना मुंगी चावली वाटतं, त्याच्यामुळे सुजला. काल थोडा कमी होता, पण आज जास्तच वाटतं. आणि रात्री ना त्याच्या डोळ्याला मी तुळशीची माती लावली होती, म्हटलं थोडं गारवा वाटेल त्याला म्हणून. पण आज त्याला आहे ना दवाखान्यात घेऊन जाईल, कारण आज थोडा जास्तच डोळा सुजला आहे त्याचा. आणि दूध आहे ना थंड झालेलं होतं. आरू आला, त्याच्याशी गप्पा मारत बसलं थोडं आणि मग परत गरम केलं आणि आता दूध घेते मी माझ्यासाठी. आणि आरूच्या पप्पांना आहे ना चहा घ्यायचा होता, म्हणून मी त्यांच्यासाठी ना आता चहा ठेवून देते. आणि आज भाजीला आहे ना शेवभाजी करायची, त्याच्यामुळे मी आता मटेरियल कट करून घेते. तुम्ही म्हणत असाल की नेहमी तू मटेरियल म्हणते, तर आमच्याकडे मटेरियलच म्हणतात त्याला, त्याच्यामुळे मी मटेरियल शब्द हा तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असेल माझ्या व्हिडिओजमध्ये. आता आहे ना चहा झालेला आहे, तर पहिले त्यांना देऊन देते चहा मी. आणि जे टोस्ट आहेत ना हे मी गव्हाचे घेतलेले, गलीमध्ये आले होते मागे, आणि आरू पण खातो म्हणून मी ना गव्हाचेच घेतले. उगाच नको म्हटलं ते मैद्याचे म्हणून. आणि त्या साईडला आहे ना भाजी टाकून दिलेली आहे आणि ह्या साईडला आहे ना चपात्या करून घेते. पटपट होतं असं काम लवकर. चपात्या झाल्यानंतर असं साईडला ठेवून देते आणि त्यानंतर किचनवर पाणी टाकून आहे ना पहिले किचन साफ करून घेते, कारण ते पीठ वगैरे पडलेलं असतं, सगळे माशा वगैरे होतात. त्याच्यामुळे पहिले ना मी किचन क्लीन करून घेते आणि मगच बाकीची कामं करते. ना आरूच्या पप्पांचा टिफिन पॅक करून घेते. तर भाजी गरम आहे म्हणून मी ना खाली एक प्लेटमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यावरती डबा ठेवला आहे आणि आता त्याच्यामध्ये भाजी टाकते. असं केल्याने ना भाजी लवकर थंड होते, नाहीतर मग आहे ना ते पाण्यात जर ठेवलं नाही तर ते लवकर थंड होत नाही आणि ते गरम गरम दिलं ते व्यवस्थित पण वाटत नाही. आणि आता लगेचच बाजूला चपात्या पण पॅक करून घेते आणि ज्या बाकीच्या चपात्या आहेत त्या पण थंड झालेल्या होत्या, म्हणून त्या पण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि भाजी पण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर यांचा टिफिन पॅक करून देते आणि आरू त्याची ड्युटी बजावतो, म्हणजेच तो मी टिफिन पॅक केला की लगेच त्याच्या पप्पांना टिफिन जाऊन देऊन येतो. आणि हे आरूला चक्कर देईपर्यंत आहे ना मी इकडे बाकीचं झाडून घेते. आणि हे समोर जे कपडे आहे ना ते कालचे आहेत, मला उशीर झाला होता काल कपडे आवरायला आणि सुकले पण नव्हते, म्हणून मी ते काल तिथेच राहू दिले होते. आता सकाळी ऊन पडलं तर म्हटलं थोडं वाळतील. आणि लगेचच आहे ना कचरा गाडी पण आली आणि आरूला ती कचरा गाडी पाहून एवढी खुशी होते की तो ते गाणं लागलं की लगेच नाचायला लागतो. त्यानंतर आहे ना अंथरूण वगैरे आवरून घेते, कारण सकाळी आवरता येत नाही, आरू झोपलेला असतो, म्हणून मी ना नंतरच आवरते. आणि आरू बघा आता अंथरुणावर कसं मस्ती करतोय. तर कपाटात पलंगामध्ये आमच्या जागा आहे, त्याच्यामुळे आम्ही पलंगामध्येच ठेवतो सगळं अंथरूण वगैरे. नंतर आहे ना बेडशीट वगैरे झटकून आहे ना व्यवस्थित टाकून घेते, कारण आरू पण खेळत असतो आणि दिवसभर त्याच्यावर काही काही पडतं, त्याच्यामुळे मी व्यवस्थित झटकून परत व्यवस्थित टाकून घेते. बेडशीट आणि पिलो कवर आहे ना मी आठवड्यातनं 2 वेळेस बदलत असते. आणि लगेचच आहे ना बेडरूममधला पण पसारा आवरून घेते. तसं मशीनवर एवढा पसारा नसतो, पण जे मला शॉर्ट व्हिडिओसाठी स्क्रिप्टिंग वगैरेला लागतं तेवढंच असतं. आणि इतर वेळेस आरूच्या गाड्या वगैरे पडलेल्या असतात. बाकीचं आवरून झालं की लगेचच बेडरूममध्ये झाडू मारून घेते. आणि हॉलमध्ये तर आमचा एवढा काही पसारा नसतो, त्याच्यामुळे हॉलमध्ये एवढी काही घाण होत नाही. त्यानंतर आहे ना मी आणि आरू नाश्ता करून घेतो. इतर वेळेस बनवते मी वेगवेगळं, पण कधी कधी ना मी आरूला जे भाजी बनवलेली असते तीच देते. नंतर आहे ना कपडे भिजू घालते आणि मग आरूची आंघोळ घालते. तसं त्याचे पप्पा घालतात कधी कधी आंघोळ त्याला, पण इतर वेळेस मीच घालते. आणि सध्या ना सकाळी खूप गारव्याचं वातावरण असतं, म्हणून आहे ना थोडं उशिराच घालते मी त्याला आंघोळ. आणि लगेचच आहे ना तयारी पण करून देते त्याची. आणि त्यानंतर आहे ना लगेचच फरशी पण पुसून घेते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना आमच्या हॉलमध्ये जास्त करून घाण होत नाही आणि फरशी पण खराब होत नाही, कारण आमचा हॉलमध्ये एवढा वापरच नाही आहे. आमचा फक्त वापर आहे तो बेडरूम आणि किचनमध्ये, त्याच्यामुळे इकडे काही खराब होण्याचे चान्सेस नाही आहे.
आणि आता बेडरूम पण पुसून घेते. तर सगळ्यात पहिले ना मी खिडक्या पुसून घेते. आता हॉलमध्ये आरू बसला होता त्याच्यामुळे ती काही पुसली नाही, तर ती नंतर पुसून घेईल मी. जे माझ्याजवळ मशीन आहे ना त्याचं आहे ना थोडं खाली ना ऑइल पडतं, त्याच्यामुळे तिथं पण आहे ना व्यवस्थित पुसावं लागतं, नाहीतर आहे ना तिथे अशी घाण साचत जाते. किचनच्या खिडकीमधून आहे ना खूप जास्त धूर येते, कारण रस्ता आहे ना बाहेरचा खूप जास्त चालतो, त्याच्यामुळे खूप धूर येते इथून. आणि आम्ही ना किचनमध्ये जेवण वगैरे करतो, त्याच्यामुळे डाग वगैरे पण खूप जास्त पडतात. तसं मी ना किचनमध्ये एक फडका ठेवलेला आहे की जेवण झालं की लगेचच पुसून घ्यायचं, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही तिथे. तर आहे ना बेसिनमध्ये ना निरमा पावडर टाकून आहे ना घासून घेते व्यवस्थित. तसं आहे ना आमचा बेसिनमध्ये एवढं वापर नाही, कारण बाथरूममध्येच आम्ही ब्रश वगैरे करतो आणि हात तर किचनमध्येच असतो बेसिनमध्ये, जेवलं की लगेच तिथेच. त्याच्यामुळे ना ह्या बेसिनचा एवढा काही यूज नाही होत, फक्त बाहेरून आलं की हात वगैरे धुतले जातात. म्हणून मी ना ज्या दिवशी फरशी पुसते ना त्या दिवशी याला पण क्लीन करून घेते. त्यानंतर आहे ना भांडे वगैरे आवरून घेते, पण त्याच्या अगोदर आहे ना मी गॅस घासून घेते. तर मी ना रोज स्वयंपाक वगैरे झाला की घासून घेते, पण कधी कधी पुसून पण घेते. पण सहसा मी ना घासण्याचाच प्रयत्न करते, कारण ते सगळं तेलकट वगैरे पडलेलं असतं त्याच्यामुळे. आणि खालचा जो किचन आहे तो पण मी नेहमी घासून घेते. आणि आरू बघा त्याची जागा त्याने सांभाळली, ही नेहमी ना त्याची बसण्याची जागा आहे. मी ज्यावेळेस भांडे घासायला बसले तो तिथे बसतो म्हणजे बसतो. किचन क्लीन करून घेतल्यानंतर आहे ना मी थोडे राहिलेले भांडे रचून घेते आणि त्यानंतर मग लगेचच भांडे घासून घेते. म्हणजे कसं आहे भांडे ठेवायला आहे ना इझी पडतं. आणि मग त्यानंतर आहे ना आरूला थोडं बाहेर खेळवते, कारण घरातलं काम मला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच आरूला वेळ देणं पण इम्पॉर्टंट आहे. कितीही केलं तरी तो लहानच आहे अजून आणि त्याला लहानच मुलं लागतील खेळायला, पण मी माझ्या परीने पूर्ण त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करते, त्याला वेळ देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आहे ना मी कपडे आवरून घेते. आणि हा जो कपडे धुण्याचा दगड आहे ना तो आमच्या सिन्नरचे इंदू मावशी होत्या त्यांचा आहे. तर लवकरच आहे ना आमचं वॉशिंग मशीन घेण्याचं बजेट चालू आहे. आणि मी कपडे धुवायला बसले ना की आरूची लगेच लुडबुड चालून जाते, मागून टेबल घेतो आणि लगेचच येऊन बसतो माझ्याजवळ. आणि आता आहे ना जे वाळलेले कपडे आहे ना ते काढून घेते आणि जे ओले ना ते एका साईडला हे करते. आणि आता जे धुतले ते टाकून घेते बाजूला. आणि जे वाळलेले कपडे होते ना त्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवून देते. फायनली आवरलं आणि आता वाजलेत 12 वाजून 5 मिनटं झाली. आणि असं असतं माझं डेली रुटीन. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.